तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। अजित पवारांचा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल होत असून शेतकरी विरोधी कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी निर्देश दिले असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय। जनतेला त्या ठिकाणी न्याय ताबडतोब मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे आणि गैरवाजवी कामामध्ये दादा कधी बोलतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा त्यावेळचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये ते जे बोललेलं मी ऐकतोय की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे, राहू द्या, नंतर माहिती घेऊन आपण करू, याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे। डीवायएसपी अंजली कृष्णा यांना फोन करून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी सूचित केलं की आपण ती कारवाई थांबवावी आणि तशा प्रकारची माहिती तहसीलदारांना द्यावी की माझा फोन आला होता। तर अजित पवारांची भाषा आणि बेकायदा कामाचं समर्थन करणं नक्कीच योग्य नाही असं आम्हाला वाटतं। या निमित्तानं आम्ही काही प्रश्नही अजित पवारांना विचारू इच्छितो। तर अजित पवारांना माझे प्रश्न असे आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार, तुम्ही गुंडांना अभय देणार का? अधिकाऱ्यांवर डाफरत राहण्यानंच कामं होतात असं तुम्हाला वाटतं का? बेकायदा मुरुम उचलणाऱ्यांवर कारवाई केल्यानं दादांना राग आला का? कायद्यानं कारवाई सुरू असताना ती बंद करा, माझे आदेश, असं कसं काय सांगता? नियम आणि कायदा राबवणाऱ्यांनाच ऍक्शन घेऊ असं कसं काय म्हणता? तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले त्या अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत तेही आपण पाहूया। आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रम मधल्या आहेत। 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकनं उत्तीर्ण झाल्यात आणि आयपीएस केडर आहेत। सुरुवातीला होम केडर त्रिवेंद्रम मध्ये एसीपीची जबाबदारीही त्यांनी निभावलेली आहे। मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात त्या कार्यरत झाल्या। प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी झाल्या। अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली। करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात त्यांनी कारवाईचा धडाका लावला। 2 दिवसांपूर्वी अवैध मुरुम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू इथं त्यांनी कारवाई केली। याच कारवाई संदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका घेतली।